महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। खूप मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि त्यासोबतच नवीन जी.आर आलेला आहे। जी.आरच्या माध्यमातून सांगतो की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होत आहे। 15 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे। 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले आणि सोबतच प्लस 2100 रुपये सुद्धा बहिणींना आलेले आहेत। म्हणजे बहिणींना 4200 रुपये सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटला जमा झालेले आहेत। भरपूर बहिणींचे आता तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता आणि बहिणींनी स्वतः स्टेटमेंट दिलेले आहे की सरकारचं धन्यवाद केलं आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुरू केलेला आहे। हप्ता तुमचा 12वा हप्ता आणि तो सुद्धा 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना जमा होतोय। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला देखील हप्ता आला असेल कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल, आताच तुम्हाला नावं सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। या सर्व जिल्ह्यांची डिटेलवर तुम्हाला माहिती देतो आणि 2100 रुपये प्रमाणे जे हप्ता वाटप करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होतील। यामध्ये काही ठराविक क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। कोणत्या बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज आलेला आहे, 2100 प्लस 2100 रुपये आलेले आहे। सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया की फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप कंप्लीट झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळाला का? हो, माझ्या खात्यात कालच जून महिन्याचे 2100 रुपये जमा झाले। मी शासनाचे आभार मानते। मला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळाला का? हो, माझ्या खात्यात आजच जून महिन्याचे 2100 रुपये जमा झाले। शासनाने गरिबांना अशीच मदत करावी हीच अपेक्षा। 2 दिवसा अगोदर मी KYC केली आणि आज मला जूनचा हप्ता 1500 रुपये जमा झाला। धन्यवाद। सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। अखेर प्रतीक्षा संपली। बघा, अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहे। आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम कंप्लीट करण्यात आलेला आहे। बघा, तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला देखील मेसेज आला असेल तर 15 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। या 15 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप जे झालेले आहे, जे होत आहे, ते सर्वात अगोदर पहिला जिल्हा यवतमाळ जिल्हा। बघा, तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मेसेज आला असेल। काही बहिणींना यवतमाळमध्ये 4200 रुपयाचा मेसेज आलेला आहे तर काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। 1500 रुपये प्रमाणे मेसेज बहिणींना आलेले नाही। बघा, हप्ता तुम्हाला 12वा हप्ता जो वाटप होतोय तो तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे आले, पण यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला दिसून आले ज्या बहिणींनी माहिती दिलेली आहे की 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे आणि काही बहिणींना 4200 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। दुसरा जिल्हा आहे सातारा। बघा, सातारामध्ये सुद्धा मेसेज येत आहे। यामध्ये 1500 रुपयाच्या भरपूर बहिणींना मेसेज आलेले आहेत। यामधलं कारण काय ते नेमकं जी.आर मध्ये आपल्याला सांगून दिलं आहे की लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणींना 1500 रुपये येणार, कोणत्या बहिणींना 2100 रुपये येणार, कोणत्या बहिणींना 4200 रुपये येणार आहे, हे तर आपण डिटेलवर माहिती पाहूया। पण भरपूर अशा बहिणी त्यांचे मेसेज आलेले आहे की सातारामध्ये भरपूर बहिणींना फक्त 1500 रुपयाचा मेसेज दिसून येतो। 2100 रुपयाचा पण मेसेज आलेला आहे, पण 2100 रुपयाचा जो मेसेजचा आकडा आहे तो जवळपास 10% बहिणींना आलेला आहे। जवळपास 90% बहिणींना 1500 प्रमाणे साताऱ्याला पैसे जमा झाले। अमरावतीमध्ये पण त्याच प्रकारे आहे। 30% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे अमरावतीला पैसे वाटप झालेले आहे 2100 रुपये प्रमाणे आणि त्यामधून 70% बहिणींना 1500 प्रमाणे मेसेज आलेला आहे। एकमय यवतमाळ जिल्हा असा आहे, त्यामध्ये 2100 रुपये प्रमाणे भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत आणि यामधून 4200 रुपये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय की लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहे। पुढील जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। पुढील 3 जिल्ह्यांची नावं आहे जळगाव। खानदेशामधून जळगावला वाटप झाले, खानदेशामधून नाशिकला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे आणि मराठवाड्यामधून इथं पाहू शकता संभाजीनगरमध्ये पैसे वाटप झालेले आहे। आता जळगावमध्ये जे आलेले आहे यामध्ये टक्केवारी वाढलेली आहे। जळगावमध्ये जे पैसे वाटप झालेले आहेत तर यामध्ये तुम्हाला जवळपास 45% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आपला जून महिन्याचा हप्ता आलेला आहे। म्हणजे तुम्हाला जून महिन्याचा जो हप्ता कंप्लीट झालेला आहे तर जवळपास 45 लाख बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला आकडा वाढून दिसून येत आहे की 35% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आला आहे। 65% बहिणींना 1500 रुपये प्रमाणे आलेले आहे। तुम्हाला पर्सेंटेज वाईज जर समजत नसेल तर असं समजून घ्या की एका जिल्ह्यामध्ये जर लोकसंख्या आता असेल तर यामध्ये समजा टोटल जळगावला
सरासरी आपण पाहूया जळगावला 1 लाख लोकसंख्या आहे, बहिणींची 1 लाख लोकसंख्या आहे. तर यामध्ये 45% बहिणींना आले, म्हणजे 45,000 बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे आले आणि 55% बहिणींना 1500 रुपये प्रमाणे पैसे आले. असं टक्केवारीप्रमाणे पैसे येतात. नाशिकला 35% बहिणींना 2100 रुपये आलेले आहे आणि 65% बहिणींना 1500 प्रमाणे. संभाजीनगरला 25% बहिणींना पैसे आलेले आहेत 2100 रुपये प्रमाणे आणि 75% बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. पण सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय. आपल्याला ते पाहायला मिळलंय. आता यापुढे येणारा जो पण हप्ता तुम्हाला येणार तो 2100 रुपये प्रमाणे येणार आहे. आणि तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. रत्नागिरी जिल्हा आहे, त्यानंतर पुढील जिल्हा तुम्ही पाहू शकता धुळे जिल्हा, त्यानंतर पुढील जिल्हा आहे रायगड जिल्हा. बघा या 3 जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण सर्वात जास्त पैसे वाटप झालेले आहे 2100 रुपये प्रमाणे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याला 50% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे आलेले आहे आणि 50% बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तुम्ही जर राहत असाल तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला का 2100 रुपयाचा मेसेज आला ते कमेंटमध्ये सांगू शकता. आता खानदेशामधून धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप, यामध्ये 60% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि 40% बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. बघा धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. धुळ्यामध्ये जवळपास 60% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि 40% बहिणींना 1500 प्रमाणे मेसेज आलेला आहे. रायगड, बघा रायगड जिल्ह्यामध्ये आता जवळपास 30% बहिणींना 1500 प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि 70% बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच मेसेज आलेला आहे. 30% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आणि 70% बहिणींना 1500 प्रमाणे मेसेज आलेला आहे. जर तुम्ही रायगडमध्ये राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धुळेमध्ये राहत असाल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. रत्नागिरीमध्ये राहत असाल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किती हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. पुढील 3 जिल्ह्यांचे नाव आहे मुंबई. बघा आता जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईला आलेले आहे. नंदुरबारमध्ये राहत असाल नंदुरबारला आलेले आहे. बीडमध्ये जर राहत असाल तर बीडमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. बघा आता मुंबईमध्ये जे पर्सेंटेज आहे हे थोडं कमी आहे. मुंबईमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहे की मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर मुंबईमध्ये आता 20% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि 80% बहिणींना 1500 प्रमाणेच मेसेज आलेला आहे. या महिन्याचा जो हप्ता तुम्हाला वाटप झालेला आहे तो मुंबईमध्ये आता 20% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आणि 80% बहिणींना 1500 प्रमाणे आलेला आहे. ठीक आहे. पुढील जिल्ह्यांची नाव तुम्ही पाहू शकता. नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबारमध्ये पण जवळपास कमीच आहे पर्सेंटेज. यामध्ये पण तुम्हाला 20%च पाहायला मिळतंय. 20% बहिणींना यामध्ये पण 2100 रुपये प्रमाणे आणि 80% बहिणींना 1500 प्रमाणेच हप्ता मिळालेला आहे. बीडमध्ये आपल्याला थोडी वाढ दिसून आलेली आहे. बीडमध्ये पण 30% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आलेला आहे आणि 70% बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. आता आपलं पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे आले. कोल्हापूर जिल्हा आणि अहमदनगरमध्ये. बघा आता अहमदनगरमध्ये जे पैसे वाटप झालेले आहे यामध्ये पण आपल्याला वाढ दिसून येत आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला आता जवळपास 45% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. कोल्हापूरमध्ये पण चांगला आहे. कोल्हापूरमध्ये पण आपल्याला 35% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे. पुण्यामध्ये थोडं कमी आहे. पुण्यामध्ये 25% बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे. तर अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आले का 2100 रुपये प्रमाणे. आता उरलेला प्रश्न की कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता येतोय आणि कोणत्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता येतोय. सरकारने असा भेदभाव कशामुळे केलेला आहे की कोणाला 2100 रुपयाचा येतोय कोणाला 1500 रुपयाचा येतोय. तर याचं मागचं कारण आहे तुमचं फॉर्म भरण्याचं टायमिंग. बघा ज्या बहिणींनी ऑलरेडी ज्यावेळेस योजना सुरू झाली ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली तर त्यामध्ये जुलैमध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे. ऑगस्टमध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांना 1500 रुपये. म्हणजे पुढील महिन्यापासून सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे. नीट समजून घ्या. जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल म्हणजे ज्यावेळेस योजना सुरू झाली जुलैमध्ये योजना सुरू झाली जुलैमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय आणि जुलै नंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे मेसेज येतो आहे.
हा हप्ता तुम्हाला अशा पद्धतीने वाटप होत आहे. पुढील हप्ता तुम्हाला सर्व महिलांना पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये सर्वांना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल. फक्त हाच हप्ता तुम्हाला कोणाला 1500 कोणाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे. तर अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हप्ता आला, किती हप्ता आला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.